अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिकी एकादशी आहे. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून उपायांची, सेवांची, व्रताची सुरुवात झाली असेल. कुणी उपवास धरला असेल, कुणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलं असेल, कुणी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली असेल. प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही नक्कीच केलं असेल. कारण वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी कार्तिकी एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते. बघा, असं म्हटलं जातं की कार्तिकी आणि आषाढी ह्या दोन एकादशा 24 एकादशींचं पुण्य, जे पुण्यफळ आहे ते पुण्यफळ प्राप्त करतात. म्हणून कार्तिकी एकादशी जी आहे ही एरवी जे लोक तुम्हाला कधी उपवास धरताना दिसणार नाही किंवा काही सेवा करताना दिसणार नाही, तर ते लोक सुद्धा कार्तिकी एकादशीचं व्रत धरतात. कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास करतात. आवर्जून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची काही ना काही सेवा करतात. कारण हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे. हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कार्तिकी एकादशीला करावायचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा. आज रात्री झोपताना तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहे. त्यापैकी फक्त एक वस्तू तुम्ही तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या जवळ ठेवली तर त्या वस्तूमुळे तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात अखंड भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा राहील. माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल. पैशांच्या अडचणी ज्या काही आहेत त्या सुटत जातील आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील. बघा, जेवढ्या वस्तू सांगते त्यापैकी एक वस्तू असली तरी खूप आहे. शक्य असेल तर तुम्ही सगळ्या सुद्धा ठेवू शकता. सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे तुळशीपत्र. तुळशीचं पान किंवा तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना विशेष प्रिय मानलं जातं. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी असते. जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या प्रभावी सेवा करतो किंवा जेव्हा जेव्हा छोट्या मोठ्या कुठल्याही सेवा करतो त्या प्रत्येक सेवेत आपण त्यांना तुळशीपत्र अर्पण करतो. आज प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, तर तिथे आपण किंवा आपल्या देवघरातही तुळशीचं पान अर्पण केलं असेल. तुम्हाला काय करायचं आहे, हेच तुळशीचं पान, ज्याने तुळशीपत्र अर्पण केलेलं नाहीये त्यांच्या घरात आजूबाजूला कुठे तुळशीचं रोप असेल, तुळशीचं एखादं पान खाली गळलेलं असेल तर ते पान घ्यायचं आहे. ठीक आहे, एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. तुळशीच्या पानावर आपली जी काही इच्छा असेल ती हळदीने लिहायची आहे. एका शब्दात तुळशीच्या पानावर हळदीने आपली इच्छा लिहायची. हे तुळशीपत्र 5 मिनिटं आपल्या हातात घ्यायचं. आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा त्यामध्ये व्यक्त करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 51 वेळा जप करायचा. 51 वेळा या मंत्राचा जप करून झाला की त्याच्यानंतर हे तुळशीचं जे पान आहे हे कापडात वगैरे किंवा एखाद्या कागदात वगैरे गुंडाळून आपल्या उशीखाली, रात्री जिथे झोपतात तिथे आपल्या उशीखाली ठेवून द्यायचं. जेव्हा सकाळी उठाल, म्हणजे उद्याच्या दिवशी द्वादशीला जेव्हा सकाळी उठाल, अंघोळ वगैरे झाली की हे इच्छाप्राप्तीचं तुळशीपत्र जे आहे हे देवघरात ठेवायचं. कमीत कमी 3 दिवस हे तुळशीपत्र रात्री झोपताना उशीखाली आणि सकाळी उठल्यावर देवघरात ठेवायचं. 3 दिवसांमध्ये तुमची अपूर्ण असणारी, आडलेली, थांबलेली किंवा कधीही न पूर्ण होणारी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. आता मी तुम्हाला दुसरी वस्तू सांगते. प्रत्येकानेच आज आपल्या देवघरामध्ये अखंड तांदूळ, अख्खा तांदूळ, अक्षदा ज्याला म्हणतो ते अर्पण केले असते. बघा, भगवान श्री विष्णूंना अक्षदा ह्या देखील विशेष प्रिय आहेत. प्रत्येक पूजेत अक्षदांचं महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही आज देवघरामध्ये अक्षदा अर्पण केलेल्या असतील तर त्या घ्या किंवा घरामध्ये सगळ्यांकडे तांदूळ असतो अख्खा, तुम्ही तो घ्या. एक थोडेसे तांदूळ आपल्या हातावर घ्यायचे, त्यावरती थोडं पिवळे हळद जी आहे ती हळद घालायची. हळदीमध्ये तांदूळ व्यवस्थित मिक्स करायचे, हातावरती छान असे ते चोळून घ्यायचे. हे जे तांदूळ आहेत हे देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची प्रतिमा असेल तर तिच्या समोर पिवळ्या हळदीतले तांदूळ एका कापडात बांधून त्याची पोटली करून ती तिथे अर्पण करायची. त्या पोटलीत आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची. माता लक्ष्मीचं, भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं. 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हटलात 1 माळ तरीही चालेल. त्यानंतर हे पिवळे तांदूळ जे आपण कापडात बांधलेले आहेत ते तिथून उचलायचे. बघा, कापड तुम्ही काळं सोडून कुठल्याही रंगाचं घेऊ शकता.
आता हे तांदळाची पोटली तिथून उचलायची आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवायची. कमीत कमी 21 दिवस ही पोटली रोज रात्री उशीखाली ठेवायची. सकाळी उठल्यानंतर ती देवघरात ठेवायची. बघा, या उपायाने सुद्धा तुमच्या अपूर्ण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील. जे काही तुम्हाला हवं आहे ते प्राप्त होईल. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहील. आता मी तुम्हाला तिसरी वस्तू सांगतेय. तिसरी वस्तू जी माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे चांदी. चांदीमध्ये लक्ष्मीचा वास आहे. चांदी ही धनाला खेचून घेते. चांदी ही आपल्या आयुष्यात धनाचे जे लाभ आहेत ते लाभ द्विगुणित वाढवते. तुम्हाला थोडीशी चांदीची तार, तुमच्याकडे अंगठी असेल चांदीची किंवा कुठलीही गोष्ट तुमच्याकडे चांदीची असेल तर ती चांदीची गोष्ट लाल फडक्यात बांधायची आहे. लाल फडक्यात बांधलेली चांदीची वस्तू देवघरात पांडुरंगाच्या समोर म्हणजे विठ्ठलांच्या समोर किंवा भगवान श्री विष्णूंच्या समोर, बाळकृष्णांच्या समोर वगैरे ठेवायची आहे. 5 मिनिटं ही वस्तू तुम्हाला तिथे देवघरात ठेवायची आहे. 5 मिनिटांनी ती उचलायची आहे आणि ही चांदीची वस्तू जी आहे ही तुम्हाला या एकादशीपासून सलग 1.25 महिना तुमच्या जवळ ठेवायची आहे. रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आणि सकाळी उठलात की व्यवसायाच्या गल्ल्यात किंवा तिजोरीत ठेवायची. पुन्हा रात्र झाली की तिथून काढायची आणि उशीखाली ठेवायची. पुन्हा सकाळी सगळं आवरलं की ती आपल्या तिजोरीत किंवा व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवायची. जिथे पैसा आहे, जिथून धन येतो, जिथे सोनं वगैरे आहे तिथे ठेवायची. याने कायम तुमच्याकडे पैसा आकर्षित राहील. याने कायम तुमच्या घरात धनाची वृद्धी होत राहील. लक्ष्मी स्थिर होईल. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा राहील. चौथी वस्तू जी आहे ती म्हणजे लवंग. फुलवाली लवंग. 2 लवंग घ्यायच्या, लाल धाग्यात बांधायच्या, लवंगाची जुडी करायची. तयार केलेली लवंगाची जुडी. एक लवंग माता लक्ष्मीचं प्रतीक, दुसरं लवंग भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतीक. दोनही लवंग धाग्यात बांधून याची जुडी करायची आहे. माता लक्ष्मीच्या समोर किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर इच्छा व्यक्त करून ही लवंगांची जुडी तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे. ही लवंगांची जुडी जर तुम्ही देवघरात आज अर्पण केली तर ती उचलायची नाही, काढायची नाही, काहीच नाही. त्या लवंगात तुम्ही जे मागितलेलं आहे, जोपर्यंत तुम्हाला ते प्राप्त होत नाहीये, जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाहीये, तोपर्यंत ती लवंग आपल्या देवघरातच ठेवायची. या उपायाने सुद्धा तुमच्या कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील. जे काही हवं आहे ते प्राप्त होईल. बघा, आवर्जून करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.